नमस्कार. बालविद्यावर्धिनीच्या सर्व आदरणीय पालकांना माझा नमस्कार. मी आज आपल्याला या शाळेचा मुख्याध्यापी नात्याने संवाद साधत आहे. आपल्याला माहिती आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपल्याला फुरसत नाही, वेळ नाही शाळेकडे येण्यासाठी. आमचा एक असा नवीन उपक्रम आहे ज्या माध्यमातून आम्ही एक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत. मला आज सांगायला आनंद वाटतो, या ठिकाणी कार्य करताना आपण सर्व पालक, आपण दिलेला उदंड प्रतिसाद, विविध उपक्रमाला मी आणि आपल्या पाल्यांचा ऋणी आहे. मला सांगायचं आहे की आपल्याला या वर्षामध्ये आपण इयत्ता 5वी ते 9वीपर्यंत एकाच छताखाली आपल्या पाल्यांना आपण जी नीट, IIT आणि विविध अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेता आणि सोबत या ठिकाणी आपण CBSEचा करिक्युलमही शिकवत आहोत. ही मोठी जमेची बाज आहे आणि आपला पाल्य किंवा माझा पाल्य किंवा तुमचा पाल्य ही आपली संपत्ती आहे, उद्याची संपत्ती आहे. यामध्ये आपण आज इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आज माझा पाल्य किंवा तुमचा पाल्य जर शाळेमध्ये येताना हसत येत आहे आणि हसत जात आहेत, तर मी तर म्हणतो ही सर्वात मोठी एक मोठी प्रॉपर्टी आहे. जर शिक्षण घेत असताना जर मुलगा किंवा मुलगी आज ते निराशामध्ये असतील, ती शाळा योग्य शिक्षण देऊ शकत नाही. आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी आपण जी की शाळा आपण चालवतो, सकाळी मॉर्निंगपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत, मॉर्निंग असेंब्ली ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपक्रम, अशा विविध अशा उपक्रमाने शाळा या ठिकाणी नटलेली आहे आणि विविध उपक्रम घेत आहेत. बऱ्याच वेळेस मला असं तुमच्याशी संवाद प्रत्यक्ष सांगता येत नाही, साधता येत नाही. परंतु मी अशी एक कळकळीची विनंती करतो आपल्या सर्व पालकांना. आपल्या पालक सर्व भागातून आहे, शहरी भागातून आहे, ग्रामीण भागातून आहे आणि प्रत्येकाला शक्य नाही शाळेकडे येणं. त्यामुळं की काही संदेश, काही उपदेश किंवा काही हितगुज तुमच्यापर्यंत चांगली पोहोच आली आमच्या दृष्टिकोनातून, तर माझ्यासाठी आणि बालविद्या मंदिरच्या शिक्षण सोसायटी मोठी एक जमेची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे. मी अशी विनंती करतो आपल्याला की आपण घरी आल्यानंतर आपल्या पाल्याला हितगुज करा, बोला त्यांना. काय झालं? सकाळच्या मॉर्निंग असेंब्लीपासून दुपारपर्यंत कुठल्या तासिकमध्ये काय शिकविलं? कशापद्धतीने शिकविलं? असेंब्लीमध्ये काय झालं? कुठल्या मुलाने त्याला प्रोत्साहन भेटलं? काय तू भाग घेतला? हे जर तुमचा टॉक, तुमचं सहकार्य मुलांच्या जीवनामध्ये अधिक आनंद देऊ शकते आणि मुलांना एक चांगलं एक माझे पाल्य, माझे वडील किंवा माझी आई मला विचारते, बोलते आणि माझे संवाद साधते. जर विचारलं 100% मुलं आनंदाने शिकतील आणि पुढे जातील. दुसरं म्हणजे सांगायचं वाटतं की गुण मिळवणे म्हणजे सर्व काही नाही. 50% गुण मिळवला सुद्धा हा उत्कृष्ट विद्यार्थी IAS, IPS होऊ शकतो. त्यामुळं केवळ गुणाकडे न पाहता आपण पालकांनी माझ्या पाल्याने कुठल्या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, कशाप्रकारे तो असेंब्लीमध्ये बोलतो, पहिल्यांदा बोलला आहे का, किती वेळ भाग घेतो, शाळेत येताना हसतो का, जाताना हसतो का, ह्या प्रत्येक गोष्टीची गरज आहे. आणि वेळ असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी की त्यांच्यासोबत जेवण करावं. कारण आपण माहिती की आज आपण सर्व मोबाईलच्या दुनियामध्ये आजी, आजोबा, आई, अण्णा, काका, मावशी प्रत्येकजण कुठं ना कुठं मोबाईल बसले आहेत. पण मी विनंती करतो की आपला पाल्य घरी काय करतो, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. तो अभ्यासच करायला आहे का मोबाईलवर आहे? मोबाईल गरज असेल तर वापरा, नसेल तर त्या मोबाईलपासून त्याला वंचित करा. कारण का उद्याची प्रॉपर्टी जर आज तिचा जर आपण योग्य उपयोग नाही केला, त्याला योग्य असे वळण नाही दाखवले आणि तुमच्या किंवा माझ्या पाल्याची प्रगती केवळ एका हाताने होणार नाही. त्यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, वर्ग शिक्षक आणि तुम्ही महत्त्वाचे पॅरेंट्स यांच्या सर्वांच्या संवादातून आपण प्रगती साधूया. आणि बरंच काही उपक्रम या शाळेमध्ये यावर्षी झालेले आहेत, फलदायी ठरलेले, फ्रुटफूट ठरलेले आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही विविध अशा चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत आणणार आहोत. आणि ज्या वेळेस आम्हाला वाटते किंवा तुमच्यापर्यंत काही टॉक माझ्या भावना व्यक्त करता येतील किंवा तुम्ही पोहोचा त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणू आणि आपण सर्वजण आपल्या प्रत्येक विद्यार्थी वर्गातला शेवटचा विद्यार्थीसुद्धा हा हुशार करू. अभ्यासात नाही तर स्टेज रिडिंगमध्ये, प्रत्येक उपक्रमामध्ये आणि असे उपक्रम आम्ही या वर्षात राबवत आहोत. सकाळच्या मॉर्निंग असेंब्लीपासून जर त्यामध्ये झुंबा डान्स असेल आणि इतर उपक्रम असेल, यामुळं की आपला पाल्य मी ॲज अ मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला आश्वर करतो ते सेफ
आणि सेफ्टी राहतील. माझ्या विश्वासाकडे जे मी बोलतो त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने करून दाखविलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच उपक्रम राबवून तुमचे पाल्य आणि आमचे पाल्य किंवा आपले विद्यार्थी कसे सर्वांगीण विकास आपण तर संपन्न करू, बदल करू. मला फक्त तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे आणि वेळोवेळी तुम्ही येऊन भेटा. काही तक्रार असेल, काही अडचणी असेल, आपण संवादातून कंप्लीट करू आणि येणाऱ्या काळामध्ये आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला आनंद वाटतो सांगताना की आपले बालविद्यावर्धिनीचं फेसबुक आहे, ज्यावर आज 3,500 फेसबुक फ्रेंड्स आहेत. आम्ही रोज आमच्या अपडेट्स टाकतो. आम्ही रोज व्हिडिओ टाकतो, फोटो टाकतो. आपल्या पाल्याचं कौतुक हे माझं कौतुक आणि माझ्या शिक्षकाचं कौतुक आणि माझ्या संस्थेचं कौतुक. असाच सहकार्य तुमचं राहू द्या आणि इथून पुढे अजून असे व्हिडिओ घेऊन येतो. धन्यवाद. थँक्यू. वन्स अगेन. सी यू. नमस्कार.